उजळली भाग्य आता अवघी चिंता वारळी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व भाविकजन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला संत दर्शनाची महती प्रतिपादन करतात. हो, कीर्तन रूपी सेवा कोणी निमित्त नाही तुम्हाला कल्पना आहे. दरवर्षीप्रमाणे चलत असताना तुमच्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह दुधामध्ये साखर श्रीमद भागवत ज्ञान कथा आणि आज माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा. दरवर्षी सप्ताह होते आहे हे भाग्य आहे, पण दुधात साखर तिच्यामध्ये विलायची महत्त्वाचा प्रसंग म्हणजे समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा आहे आणि याच जागेवर ते महाराजांचं मंदिर उभं राहणार आहे. महत् भाग्य आहे. बाबा याच्या अगोदर जर असा कार्यक्रम चालू आहे, बाबा आल्यानंतर गावाची दशा काय होईल दादा, काय होईल? बाबा आल्यानंतर जर एवढा मोठा आनंद आहे, बाबा अजून यायचे, बाबा आल्यानंतर काय परिस्थिती होईल? बाबा आल्यानंतर तुम्ही लांड्याला फोन लावजा मग, चला विठाला. हो, इकडे बघा दादा, संत महात्मे येतात. कशासाठी येतात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. इकडे बघा दादा, इकडे बघा, संत महात्म्यांना सहन होत नाही दादा, दादा दादा इकडे पहा, इकडे पहा. संत महात्म्यांना जगताची अधोगती सहन होत नाही. बोलत असे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनोनी. संजय बाबा नुसतं कळवळा नाही कळला, येतो हिताचा कळवळा. संत महात्म्यांना जगताची अधोगती सहन होत नाही. तुम्हा आम्हाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही दादा. त्यांना घर बांधलं की असं पोट दुखते बघा, त्यांना गाडी आणली की असं डोकं दुखते बघा. माझ्या समोर तुम्ही बसला, भागवत मंडपात बसला, तुमच्या समोरच्या घरच्या माणसाला तुमच्यापेक्षा 4 क्विंटल 5 क्विंटल सोयाबीन शिल्लक झाले की तुम्हाला आनंद होते का दुःख होते? तुमच्या समोरच्या माणसाला 2 क्विंटल सोयाबीन शिल्लक झालं, तुम्हाला आनंद होते का दुःख होते? साधा प्रश्न आहे. तुम्ही काही चहा घेता काय? साधा प्रश्न आहे. समोरच्या माणसाला सोयाबीन शिल्लक झालं, तुम्हाला आनंद होते का दुःख होते? हा, बोला बोला बोला. तुम्ही नका बोला, बोला ना दादा. तुम्ही म्हणून आले आनंद होते, पण मला तुमचं मन दुखते अरे. मी ज्या गावात काल कीर्तनाला गेलो, एक जण माझ्याकडे आला, म्हणे महाराज पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. म्हटलं कशाचे पेढे आहेत रे बाबा? म्हणे माझ्या बाजूच्या माणसाला लॉटरी लागली. काय भाग्यवान आहेस रे म्हटलं दादा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी.
समोरच्या माणसाला बाजूच्या माणसाला लॉटरी लागते, तू पेढे वाटतं, किती भाग्यवान आहेस रे. तसं नाही म्हणे महाराज. मी म्हटलं मग म्हणे त्याला तर लॉटरी लागली, पण लॉटरीचं तिकीट हरपलं म्हणून पेढे वाटून राहिले. काय होऊन राहिलं दादा, तुम्ही आम्ही परमार्थ करून राहिले, पण आपल्यातला मत्सर द्वैत गेला नाही दादा, नाही गेला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भेद भव. प्रत्येक समाजामध्ये संत महात्मे जन्माला आले, प्रत्येक समाजात आले, पण प्रत्येक समाजामध्ये जन्माला येऊन एका ठिकाणी आले नाही, एका ठिकाणी बसले आणि या वारकरी संप्रदायाची मंदिर तयार केलं. सामान्य नाही दादा, माझ्या भगवान ज्ञानोबारायाला त्याग करावा लागला, बळी द्यावा लागला स्वतःच्या आई वडिलांचा. ज्ञानोबारायांनी पाया रचला, नामदेवरायांनी विस्तार केला, एकनाथ महाराज खांबा झाले, आणि जगद्गुरु तुकोबा राय याचा कळस झाली दादा, कळस. हे मंदिर उभं झालं, इमारत पक्की झाली, पण ऐका दादा महत्वपूर्ण बोलतो तुमच्या समोर. मंदिर आज तयार आहे, पण त्या मंदिराचा सांभाळ जर कोण करत असेल ना आज दादा या मंदिराचा सांभाळ जर कोण करत असेल ना आज, ते गजानन महाराज संस्थान शेगाव करते दादा. आज त्या मंदिराचा खरा सांभाळ जर कोण करत असेल, ते गजानन महाराज संस्थान करते आहे. प्रत्येक गावात 10 टाळ पकवात, अरे बापा विना एवढंच काय, दिंडी घेऊन जा, सगळेले कपडे. आम्ही एक कीर्तन करतो संस्थेमध्ये, 12 महिन्याचे कपडे आम्हाला विकत आणायला लागत नाहीत. आम्हाला घरातले जेवढे लोक आहेत तेवढे कपडे येतात आम्हाला संस्थेमधून. तिसकराचे लाडू आले आता आजी, गजानन बाबांना पाठवले. दिवाळीचं फराळ आलं, गजानन महाराजांना पाठवलं. कोण गजानन महाराज आमचे, कोण हयातीत असताना अन्न दिलं नाही लोकांनी, अन्न नाही दिलं महाराज. एका उष्ट्या पत्रळवरचे महाराज भात खाऊन राहिले, शीत खाऊन राहिले महाराज. नाही ओळखलं लोकांनी, नाही ओळखलं महाराज. सामान्य लोक गेले का समोरून, सामान्य लोक होते का, पण लोक म्हणत होते ए पोऱ्या खुर्चीच फेकून मारणे, आता उठले तर बस खाली, सवय लागले बे खराब तुम्हाला. आता उठला की खुर्चीच फेकून मारी, बक्षीस मागे सर इकडे ठाला विठाला. कितीतरी लोक गेले महाराज समोरून, कोणाचं लक्ष नाही. इकडे पा इस दरबार में वही आ सकते दादा. या भागवत मंडपात तेच येऊ शकतात ज्यांना माझे गजानन महाराज बोलावतात. सगळ्यांचे काम नाहीत बाबा. कितीतरी लोक समोरून गेले, पण कोणी म्हणत होतो कोण आहे, मॅड आहे मॅड. गजानन महाराज म्हणत तुम्ही मला काय मॅट समजता रे, तुम्ही मला मॅट समजून राहील ना, एक दिवस तुम्हाला मी मॅट करीन. मॅट झाले महाराज लोक गजानन महाराजसाठी मॅट व्हायला आहेत. या आमच्या अकोल्याच्या भागात रात्री 2-3 वाजता आम्ही कीर्तन करून आलो. 40 बाया रस्त्यानं, जे डुकराची गँग आली महाराज त्या बायात घुसली, पण एका बाईला धक्काही नाही. मॅट नाही झाले लोक, हे मॅट नाही झाले रात्री बेरात्री. तुम्ही मला काय मॅट समजता दादा, मी तुम्हाला मॅट करेल. आज गजानन महाराज संस्थान तुम्हाला डायनिंग टेबलवर जीव घालते. डायनिंग टेबल, तुमची पत्नी तुम्हाला पोती टाकत नाही घरी. भसाजी आले टाकणं काय, भसा मला तर जावं लागते. काय व्यवस्था आहे. 10 पावणे 10-15 अक्षयच्या घरात लोक जेवायले होते, पण द्रोण आला तर पाणी नाही आला. पाणी
पाणी आलं मी बसून गंमतच पाहून राहिलो. भाजी 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 छोटी छोटी भाजी आली. सकाळी 9ला प्रसाद चालू होते महाराज, रात्री 9 वाजेपर्यंत प्रसाद. काय व्यवस्था आहे आपल्याकडे. तर पट्टी नसते बसायला खाली. डायनिंग टेबल, तटीच मिठाची डबी आहे. जेवढं लागलं तेवढं घे आणि तटीच ठेव, नाही टाकशील खिशात. हां काय व्यवस्था आहे महाराज. काय प्रेमानं वाटतात लोक, बाबाचे लोक. तुमच्या बाईला तुम्ही पोरती जेवण झाल्यावर पोळी मागा जराशी. जेवण झालं की पोळी देणं जरा. बाई माहिती झाला तर एवढा खात असतात का मरसांना. तुमची पत्नी तुम्हाला दाट मनकडं खाते. बस झाला आता, एवढं नका खात जाऊ. सगळं खाजा आता बस. आमचे गजानमारचे वारकरी काय वाटतात तुम्हाला. हा माऊली 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 वाळू वाळू येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. वरचं वरचं टाक, वरचं वरचं टाक, वरचं टाक. मरशील ना का वरचं खाऊ खाऊ. विचार हो गजानन महाराजच्या पेटीत 1 रुपया टाकते शाय नाही. 1 रुपया. लक्षपूर्वक ऐका. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारे, कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे. बाबा आले, नग्न अवस्थेत आले. काहीच भान नाही, काहीच नाही. बाबांनी समाज जागवला, दादा जागवला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या. जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या. जागवले. नुसतं पिंपळडोईचेच लोक जागवले नाही, ऐसे जागविले अवघे जन. सर्व जागवले. या या खटनट या रे. शुद्ध होनी जा रे, भावे शुद्ध होनी जारे, खटनट या रे, शुद्ध होनी जा रे. जारे शुद्ध होनी जारे. दोन्ही पिकी भावे तोकारे, दोन्ही पिकी भावे तोकारे, भावे तोकारे. खटनट या रे, शुद्ध होनी जा रे. खटनट या रे, शुद्ध होनी जा रे. घटनट जावे, शुद्ध होनी जावे, शुद्ध होनी जावे. हरी बोल हरी बोल. शुद्ध होनी जावे. धरती पिटवावी सोखा मेळा, भक्ती भावे तो खामेला. धरती पिटवावी सोखा मेळा. हरी बोल. भावी तो खामेला. धरती पिटवावी सोखा मेळा. टाळी वाजवावी मुरीनी उभा राहते. टाळी वाजवावी मुरी उभा. भावी वाजवावी, पुढे उभारावी. भावी वाजवावी, पुढे उभारावी. टाळ्या वाजवा टाळ्या. फक्त पकत फोडू नको की झालं. फुटला नाही पाहिजे फक्त. ठाला विठाला.
शिकवला. काय शिकवला महाराज म्हणतात बाबा कमी बोलले काय कोणाले त्या ब्रह्मगिरी लोकाईले कमी बोलले का समाज शिकवला सांभाळ केला महाराज सांभाळ. आज एवढे कुटुंब आहेत की गजानन महाराज त्यांचा सांभाळ करून राहिले. आज कितीतरी कुटुंब आहेत गजानन महाराज आज त्यांचा सांभाळ करत आहे. सांभाळीले 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 सांभाळिले सांभाळिले हरी बोल सांभाळिले सांभाळिले सांभाळीले अनाथ सांभाळीले अनाथ घराले 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 सांभाळिले अनाथ सांभाळिले अनाथ घराले 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 अजून टाइम आहे घरा यायले. हो सांभाळिले सांभाळिले अनाथा. म्हणून महाराजांचे एवढे उपकार आहेत काय सांगू आता. संतांचे उपकार आणि अजून तर बाबा याचे बाकी आहे. मी तुमच्या समोर गजानन महाराजचा पाईक बोलून राहिलो दादा. एक पाईक आमच्या गावामध्ये महाराज आले विठ्ठल बाबा सगळे घर कौलाचे होते महाराज. या पारसले या हे मंडळी येल आहे. हा सिमेंट काँक्रीटचे घरं झाले पूर्ण बाबा आले. अरे ज्यांच्या दारा सोनं आहे दादा त्यांच्या घरात काय असेल हे त्यांच्या दारा सोनं आहे. म्हणून फक्त बाबाले येऊ द्या आम्हाला शाश्वती आहे. पूर्ण गावकरी त्याच्यासाठी टपून आहे की गजानन महाराज कधी येतील. तसे नाही येतील. तसे कसे काय येतील. मग महाराज देऊ आम्ही फुल नाही फुलाची पकडी. आता पकडीनं नाही जमत. पकडीनं थोडी जमणार नाही. पकडीनं जमते काय त्याला फुलंच पाहिजे. फकडीनं येणारच नाही. अरे ते उदार आहेत. किती उदार आहेत. अरे त्यांसाठी देऊन तपा तुम्ही संत उदार उदार. हरी बोल हरी उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार. एवढे उदार आहेत. या संताचे हे देणे संताचे हे देणे या संताचे देणे कल्पतरो होणे तुने कल्पतरू होणे तुने परीसा आघात देणे आघात देणे परिसा चिंतामणी हरि बोल हरि बोल
चिंतामणी खेळताना जया संताची देवी छाया संता देवी टाळ्या वाजवा ना टाळ्या. सुतक पडेल आहे का तुम्हाला? कसं होईल आहे महाराज लोकांचं? बरेचशे लोकांचा म्हणणं आहे महाराज आम्हाला काही देवाची जरूरत नाही. काय जरूरत आहे आम्हाला? आमचं सगळं पद्धतशीर आहे. गाडी आहे, बंगला आहे, टी व्ही आहे, कूलर आहे, फ्रीज आहे. हा हा आम्हाला काय जरूरत आहे महाराज? सोयाबीन पडेल आहे, तूर पडेल आहे, हरभरा आहे. चला पा हरभरा कसा आहे. लांड्या हरभरा पाहिलं का आमचा? आम्हाला काय जरूरत आहे महाराज? एवढा ऐका, एवढा ऐकलं की कीर्तनच संपलं. तुम्हाला जरूरत नाही देवाची, मला मान्य आहे. पण देवाला तुमची जरूरत आहे दादा. दादा ओ बाबा, देवाला तुमची जरूरत आहे. कीर्तन सुटलं, तुम्ही घरी गेले, झोपले, तुम्हाला सकाळी कुणीतरी उठवणार. तुम्ही काही चहागी घेता काय? तुम्ही लाड्याच्या माळ्याजवळ बसला काय? मा कीर्तनात बोला लागते. तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. बस एवढं लक्षात ठेवा. संपलं कीर्तन, चाललो घरी. एवढं लक्षात ठेवा की मला कोणीतरी उठवणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही, त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. चाले हे शरीर हरिबोल हरिबोल. पारे पोरो इकडे, पारे पोरो इकडे, पारे. अक्षता मागे तरी गडबड आहे काय? ऐका रे पोरो हो. ओ महाराज, सकाळी दोघं जण उठलो, आले गावले गेलो, बाजार आणला. तरुण पोरं पार इकडे. बाजार आणला. संध्याकाळी 8 वाजले. दोघांनी खिचडी खाल्ली. इकडून मी झोपलो, तिकडून तो झोपला. सकाळी मी उठलो, पण तो काही ओ दादा, ओ बाबा, उठला नाही काय? उठवला नाही. तुम्ही काऊन मानत नाव राजा? तुम्ही काऊन मानत नाव राजा? हा, काऊन मानत ना तुम्ही? पहा बरं आता हे म्हातारे लोक, हे किती वय झालं बाप्पू तुम्ही? हा, अरे मेला 76. 75 की सांगितलं? 75 तुमच्या बाजूचे. अरे बापरे, याकडे पाय, याकडे पाय. 75, 70, 80 हे आकडे पहा नाही. हो पोरो पा रे, पाय त्याचे चेहरे पाय, त्याचे चेहरे सफरचंदासारखे चेहरे आहेत. लोक पाय त्याचे. तुमचे चेहरे पाहिले का सोकळे झाले, हातगळ्यावरचे भुगे खाऊ. आता हे 75, 70, 80 लोक बसायला त्याच्या मंडपात. हे लोक त्याच वक्ती जायला पाहिजे होते ना. हे लोक काही आता या बुड्या या बुड्या त्याच वक्ती झाले पाहिजे ना. जवान गेले. विचारा महाराजले, विठ्ठलबा साबळे. कुटुंबच गेलं. पारदचे दायमा महाराज. यंग लोक गेले, यंग. किती वय सांगितलं तुम्ही? 76 आहे ना? बरोबर आहे. 76 वर्ष झाले तुम्ही अटी बशाला. कोणाची मेहरबानी आहे? हा, त्याची ना. मग तरी वर्गण्यात येत ना राजा. वृक्षाची पाने
अहंता मग मोठी ते कवी ऐकावे एक नारायण एक कवी ऐकावे एक नारायण या बाप्पू माझे शब्द लिहून 80 वर्षाच्या मात्रा दवाखान्यात भरती केलं. 2 तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन संपलं. डॉक्टरनी 12 लाखाचं बिल डॉक्टर साहेबांनी म्हाताऱ्याच्या हातात दिलं. म्हाताऱ्याने लढायला सुरुवात केली. डॉक्टर म्हणतात तुम्ही का लढता पैसे जास्त झाले म्हणून लढता. नाही म्हणे साहेब मी त्यासाठी नाही लढत. 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं डॉक्टर. त्याचे तुम्ही 12 लाख काढता. ज्या गजानन महाराजांनी मला 80 वर्ष हृदय सांभाळलं त्यांनी मला 2 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली अजून. हे इल्ड बिल नका बरोबर. हे लाईनचं बिल नका बरोबर. काय होते लाईन कट होते. कापतात नाही लाईन कट होते. तुमचं हे मीटर चालून राहिलं. हे मीटर आणि त्यानं लाईन कट केली की मग लोक म्हणतात वारं गेलं. वारं नाही केलं. देवानं फेस काढला तुमचा. चाले शरीर कोणाची आजते हे शरीर कोणाची असते आले हे शरीर कोणाची असते हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिवीर कोण बोलविते हरिवीर कोण बोलविते हरिवीर. बेकार परिस्थिती झाली. लोक आले. एका झाला म्हटलं मॅच चालणार कीर्तन आले. सोबती पाहिजे कोणी. तो म्हणे महाराज आता म्हणे राजा आता म्हणे राजा पाठ खाजवायला टाईम नाही. काय बोलला हा मॅचला मी खाजून देतो. ये इकडे मी खाजून देतो. खरंच टाईम नाही जोड. भीतीला पाठ खासू देईन असं भीतीले. गाडीच्या आरशीला पाठ खाजवतीन. तुम्ही टाईम नाही म्हणता ना. ए बाबा इकडे बा. तुम्ही टाईम ना म्हणता ना. एक दिवस तुम्हाला टाईम काढावा लागेल दादा. ओ बाबा एक दिन आपको टाइम निकलना पड़ेगा बाबा. कधी आपला बाप आला की. आपला बाप कोण आहे हे सारा माहिती आहे तुम्हाला. यम तो बाबा आला की मग त्याला म्हणा चल जा अपने पास टाइम नहीं है. चल जा रे अपने पास टाइम नहीं है. चल जा. जे कोई रिकामे दिख रही आपण चल जा. अपन बिजी आदमी चला जाना यार. मस्तक मत खाना जान तू. अपने को बाया गया ना का कापूस को यार. तू जा. मस्तक मत खाना जाना यार. तू जाना यार. अपन बिजी आदमी आहे. जा. ऐकील का होतं तुमचं. तुम्ही बोलत का ना. तुमचं ऐकील तर आजी झपली काय तू. तो बाबा तुले घ्यायला आला सकाळ. त्याला म्हणजे महापुरीचं लग्न लागू दे बाबा. सकाळचंच लग्न आहे महापुरीचं. मग मग ऐकील का वाजी मग तेथे नाचले. मग तेथे नाचले काही संता काही लठाईचे ठाई. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संतीत जाईल वाही. संयम आज्ञा पुढे
बडिया बडिया गेले विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील, सुषमा स्वराज, वा वा, लता, श्री, कोण म्हटलं रे? हा, विलासराव गेले, गोपीनाथ मुंडे गेले. या लोकांजवळ पैसा नव्हता का दादा? बोला ना हो दादा. पैसे डॉक्टर नव्हते डॉक्टर. मग तेथे नचले काही सत्ता सत्ता सत्ता, हमें सोचना है और हमें करना है, लोकांना खड्ड्यात घालणं आहे. सत्ता सत्ता, माननीय साहेबांनी श्रद्धांजली. गेले 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 महाराज. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, विठ्ठल बाबाला विचारा. मनुष्याने जीवनामध्ये मरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. माणसानं महिन्यातून 8 दिवसातून मसनवाटी चक्कर मारला पाहिजे. गेलं पाहिजे माणसानं, की आपली जागा अटी. हा, माणसाले मारा लागते की मारा वाटते? हा, कोणाने मारा वाटते? हातवर करा बरं. त्या आजीली मारा वाटत ते ते चष्म्याली आजी ते पाहिजे. त्या आजीली मारा वाटत. त्या आजी मंदिरात येते, इठ्ठला इठ्ठला काही नाही तर रे बापा, मला दिसत नाही ना आता बापा, काहून नेत नाही? मग दवाखान्यात का जाता वाजे? काही नाही, सारं बोलणं आहे. आमची आजी शेतात गेली, विंधन जमा केलं, विन्नाचा भारा बांधला, डोक्यावर घेतला, घामाला भारा खाली ठेवला, जोराने आवाज दिला, यमाला यमा ये रे बापा ये. ने मला यमाला वाटलं मागे रेकच नाही, पटकन आला यम. वाजी मी आलो म्हणे. तू कोण? म्हणे मी यम. त्यास्त बोलावलं. तू आला का? म्हणे बापा बरं केलं तू आला, पण मी तुला भारा उचलून द्यासाठी बोलावलं रे बापा. मग विलासराव गेले, गोपीनाथ मुंडे गेले. तुमचा नंबर नाही लागेल? नाही नाही, तो एवढा जबरदस्त आहे, एवढा जबरदस्त आहे, लांड्या उडी मारतं काय? एवढा जबरदस्त आहे की घडी घडी काळ वाटायची पाहे, काळ वाटायची पाहे, हरी काळ वाटायची पाहे, काळ वाटायची पाहे. अधुनी किती आहे अवकाश, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, हरी बोल हरी बोल. ए बाबा संजय जी महाराज पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी,
जरा ताण्या तसं जर पाहिलं तर तुम्ही त्याचे उठून हाती पैसेच द्यायला पाहिजे. हां बेंबी देडपासून म्हणून राहिला तो बा शर्ट ओला झाला ते बापा ताळ्याचा वजा जोर आहे ना. तुला घी पाजत करे तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली. ओ महाराज आपलं प्रमाण द्या आपलं प्रमाण घ्या. क्षणभंगूर नाही बरोबर वारे सावध काही न मग चले पडेल ना पुढे हुशार आहे थोर वळसांगा. राम राम स्मरा एक पाहत असा एकाची दहने एक पाहत खाय काठी दहने. सावध त्या गुणे कारण सावध त्या गुणे सावध त्या गुणे कारण काय आठवण मरणाची आठवण आहे. आठवण येते लोकांना एखादा माणूस मेला की मग त्या प्रेतच्या मग लोकांच्या गोष्टी पाहत मी त्या मिळायच्या माझी काही खरं नाही काही खरं नाही राजा वाईट आहे काही खरं नाही हो राजा वाईट आहे आबा. डांग 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 करून मसणवाटीत गेले. त्या मसणवाटीत गोष्टी पाहत तुम्ही लोकांच्या असं वाटे काही लोक अशी ठेवून द्या खरं त्याचा कटाण टाका येईल काही खरं नाही राजा माणसाचं वाईट आहे काय खरं आहे. तंबाखू द्या हा जरा काही खरं नाही राजा माणसं आज ना सकाळी जास्त कोण राहायला आला राजा कोण नाही राहायला काय खरं आहे राजा फार चांगला म्हणून थोडा राजावर काही खरं नाही राजा माणसाचा. हे सोडा तुम्ही म्हातारे लोक पा हे काही नाही राहिला आता 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 डोळ्याला दिसत नाही डोळे गेले गेले काही खरं नाही म्हणून राहिले. तंबाखूही खाऊन राहिले बिळेही पिऊन राहिले. हां काय वैराग्य आहे तुमचं हे मशान वैराग्य. तिकडून आलं हे डिपार्टमेंट पा तुमची तर कमाल आहे बरं खरंच कमाल आहे तुमची. अगरबत्त्या पेटवा तुम्हीच कापूर पेटवा तुम्हीच दिवे पेटवा तुम्हीच अनगारवा पेटवा. मला बरेच दिवस लक्षात नाही आलं लोक बैले गाडीवर बसला चाल बैस पेट्रोल पंप आले की उतरवतात उतर मी पेट्रोल भरून येतो. कोणताच माणूस पेट्रोल पंपावर नेत नाही बाईले मला लक्षातच नाही आलं पेट्रोल पंपावर कोण नेत नाही. मग मी पेट्रोल पंपावर बोर्ड पाहिला आग लागणाऱ्या वस्तू लय कठीण काम आहे ना बाय. अरे महाराज त्या वर्षाच्या शेवटी मी त्या याला गेलो ते योगी महाराज काय बाय मला 8 ते 10 हजार बाया पण बायाची गँग आली महाराज पूजा करायला. एका बाईनं मा डोक्याला साखर लावली तांदूळ ह्याच्यात दिले. साखर डोक्याला तांदूळ आता काय खाम त्याचं काय ठेवा. या बॉसचं शेवटची तसंच आहे. हो हो बाया कोळलं कुकू लावतात हो आणि त्याच्यावर तांदूळची पत्नी आहे तिच्यावर हो सरकारतील साखर दिली टिटकून मा बाई डोक्याने. कमाल आहे तुमची खरंच आहे बाबा. तिकडून आलं की पहा तुम्ही तुमचे कपडे बाहेर पाणी बाहेर बरोबर आहे ना आजी बरोबर आहे ना. अरे बापा लांडे तू काय खोटा सांगतं. तिकडून आले रे आले आणि काले कधी हात टाकला ते बाटली उभी करा ना तिकडे आपण म्हणा पैसे आहेत ना खिशात ना दाखवा इकडा ना. आता पैसे कसे चालतात व आजी. हां घरी आले अंगावून पाणी घेतलं आणि त्या डब्यातलं पांढरं पीठ लावलं
त्या बाईला म्हणतात चहा कर, अद्रक टाकतो जरा शिक. ते बाई म्हणते का सध्या सुद्धा मी मसनवाटीतून आले. मरतच असतात आमच्या पण लक्षात ठेवा नाशिवंत देह जगद्गुरु तुकोबांनी काय केलं? एकच केलं, संसाराच्या नावे संसार नाही सोडला एवढे बोलले. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. गळ्यामध्ये विना घ्यायचा, भांडारा डोंगरामध्ये जायचं, एकांतामध्ये भजन करायचं. महाराजांनी की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू. जगद्गुरु तुकोबाराय भजन करत होते, पण तुकोबाच्या जीवनात एक चिंता होती. माझ्याकडे पा चिंता होती. चिंता कोणती चिंता होती? महाराजाच्या जीवनामध्ये संत महात्म्याची भेट नव्हती, गुरुची भेट नव्हती. चिंता लागली. कशावर बोलता महाराज? प्रमाण घ्या. काही मी उदार पावेल ऐशी चिंता करी सदा सर्व. चिंता लागली, सतत चिंता लागली की माझ्या जीवनामध्ये काय झालं. बाई काय झालं तुम्हाला मागे पाहून राहिले? हा, त्याची मम्मी उभा राही पाहिजे बा, मी पाहून घे. मग मी चालू करतो. सकाळपासून गोदळे आणत जा संघटी, बस दिले टाकून. ठाला विठाला. तुमचा संसार घरी तर आहेच आहे, पण अटी आणला तुम्ही म्हणता पा मोठा घरा साधू कावली आले आता. ठाला विठाला. हो, चिंता लागली, चिंता. हा, आणि ज्या गोष्टीची माणसाला चिंता लागली ना, इकडे पा तो मनुष्य स्वप्नात सुद्धा बडबड करतो. मग हा, चिंतेवाला मनुष्य पहा तुम्ही. बरेचसे लोक आमच्या शेजी झोपेले असतात, ते रात्री झोपीत म्हणतात हे अरे निश्चित समजायला वखर टाकल्या गाड्यात, याला सकोन पराठ्या पडायला जावं लागते. सकोनच्या पराठ्या रात्री झोपीतच पडून राहिला. एक तरुण पोरगा आणि मी सत्याच्या पत्रिका घेऊन फिरलो. दिवसभर वाटल्या, संध्याकाळी एका ठिकाणी दोघंजण झोपलो. इकडून मी झोपलो, तिकडून तो झोपला. त्यानं झोपीत एक लात मला मारली. मी म्हटलं जाऊ द्या, झोपीत आहे. दुसरी लात त्याने एवढी जोऱ्यानं मारली, मी उठूनच बसलो. त्याला उठलं, म्हटलं उठ उठ उठ, तू लाता राहिला, उठ उठ. नाही ओ मार राज, काले उठून राजा. म्हटलं काय झालं? म्हणे मी गाडीला किक मारून राहिलं होतं राजा. निदान चक्कर तर मारू द्यायला होतं राजा एखादा. याच्यापेक्षा सुपर उदाहरण सांगतो तुम्हाला. एका ठिकाणी कीर्तनालय गेलो.
कीर्तन झाल्यानंतर त्याने माळीवर नेलं झोपेले 4थ्या मजल्यावर. माले अगोदर कोणीतरी झोपेलं होतं. माई बास टाकली कोणते झोपेल ते घोरून राहिलं तर 12च्या नंतर त्याने चालू केलं, उतर खाली. म्हटलं उतर खाली. म्हटलं याचा आपला काही संबंध नाही, आपण याच्या खिशातले पैसे काढले नाही. बेजा जोर जोरले म्हणलं उतर उतर. मी घाबरलो. म्हटलं उठा ना 2-3 ठेवून द्या, काय कराय का झोपेतल्या माणसाचं. कपडे घेतले आणि खाली आलो. त्या बाईला उठलं. म्हटलं बाई उठा उठा. ते बाई म्हणे काय झालं बापा महाराज, काही पाणी घेणी पाहिजे का. म्हटलं पाणी नाही पाहिजे बाबा. काय झालं महाराज. म्हटलं वर कोण झोपेला आहे. ते बाई म्हणे महाराज माझे पती आहेत, पती माझे. काय झालं महाराज. म्हटलं ते म्हणून राहिले बाबा उतर खाली उतर खाली. ते बाई म्हणे महाराज जा झोपा, त्याला सवयचं आहे म्हणे, ते कंडक्टर आहेत म्हणे. आलीची एस टी एखादा म्हणे लावला त्याने एक उतरणं. जो कंडक्टर दिवसभर एस टी चालवते राजा, हो दादा, त्याच्या स्वप्नात जर एस टी येते, ते आमचं पोरग झोपीत पकत वाजत नशील काय, टाळ्या वाजत ना काय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग झाली पांडुरंग झाली पांडुरंग म्हणे, झाली पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग, स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. याला कारण आहे महाराज. हो आता आम्ही रात्री झोपीत कीर्तन करत नसो काय. मॅच परत दिवशी कल्ला केला घरात जोऱ्यात. असं वाटतं कीर्तन करून जोऱ्यात कल्ला केला ना बाबाजी, पुंडली सर घरात. हा याला कारण आहे. पळले वळण इंद्रिया सकळ, पळले वळण इंद्रिया पकवात आहे तुमचा. हा पंक्तीत जेल बसला का नाही, हा गिलास येईन, गिलासच वाज येईन. तो तसा जरी बसला तो असा करीन. काय डबाच वाजू येईन, त्याच्या शरीराला वळण पडेल आहे ते. तो म्हणजे तो मुखीने बसणारच नाही. तो कुठे जरी गेला तरी त्याचं चालूच राहील ते. तुम्हाला वाटतं आता संजय महाराज हे दुसरे बाबा कोण आहेत, विष्णू महाराज, हे गायक लोक. याची खोली जर तुम्हाला पाहायची असली, ज्या खोलीतून आवाज येत अशी, मिले सुर हवा, समजून घ्या संजय बा आणि अजून विष्णूबा या खोलीत आहेत. ते पळण वळण पडेलच आहे त्याईले. 5-7 दिवसाच्या अगोदर माग कीर्तन कॅन्सल झालं. घरीच होतो, झोपच ना लागे. 10 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले. शेवटी पोराले उठवलं. म्हटलं झोप नाही लागलं, एक काम कर बरं, तू एक नारळ घे, एक आलमारीतलं धोपटं काढ, माझ्या खिशातले 100ची नोट घे, माझ्या डोक्याला बुक्का लाव. त्यानं तसंच केलं. माझ्या टोंटोकडे बुक्का लावला, नारळ डोपट हाती दिलं. ज्या अगदी मी 100ची नोट खिशात ठेवली, त्या अगदी मला झोप लागली. अंतरीचे धावे सभाये बाहेरी. एक सायकलवाला इकडून चालला, रोड करून बाई येऊन राहिली होती तिकडून. याच्या तर मनात कोणती गोष्ट राहतच नाही ना. हो हां, तुम्हाला जर खरं वाटत असेल तर यायला सांगू नका. स्वतःच्या पतीला नका सांगू. हे बाई त्या बाईला, त्या बाई मी तुला सांगतो, तू कोणाला सांगू, कोणाला सांगू. ते बाई माहिती मा सांगू, आता तुला माहीतच आहे माय कसो. मी कोणाजवळ बोलतोय बी, त्याला बाई तिसऱ्या बाईला सांगते, हा बाई मी तुला सांगतो, तू कोणाला सांगू. या बाईच्या अंधारानं कोणती गोष्ट राहत नाही. सायकलवाला सायकल घेऊन चालला अशी, बाई येऊन राहिली तिकडून एक डोक्यावर माठ. त्या सायकलवाला ती बाई दिसली, तो सायकलला जोराने आवाज करून राहिला, हो बाई बाजून सारखा, बाजून सारखा, बाजून सारखा, बाजून सारखा. बाजूनं सरका सरका टाळकन. ते बाई पडली आणि तो पोरगाई पडला. आणि त्या बाई उठली, त्या बाईने पत्र खोतान जे मानवलं की त्याला दळ 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 समजत नाही म्हणे, कुठे शिकला तू. ते बाई तुला आवाज दिला तर मग केस कोर्टात गेली कोर्टात. त्या बाईने वकील ठेवला, याने वकील ठेवला. वकील साहेब म्हणत त्या बाईला त्या आवाज दिला काय म्हणे, हो म्हणे आता मी तुला कोर्टात उभं केलं येईल,
तू काही बोलायचं नाही, फक्त मुख्यानं उभं राहायचं. इकडून बाई उभी, इकडून हा उभा. या बाईचं वकील याचं वकिलानं बोलणं सुरू झालं. का हो तुम्ही या बाईला सायकलची टोच मारली, तुम्ही बोलत काहून ना, तुम्ही दारू पिले होते का, तुम्ही या बाईला सायकलची टोच कोण मारली. मग याचा वकील उठला. याचा वकील हो साहेब त्या संग काय बोलता राजा, तो माणूस मुका आहे. मग या बाईनं मुक्यानं उभा राहा का नाही. बाई म्हणते काचा मुका कडे तर बेजा दोऱ्यानं कल्ला करते बाई, बाजून सारखा मॅजी साहेब म्हणून बाई तो केचा निकाल लागला, जाय घरी आता. जसं त्या बाईच्या अंतकरणामध्ये होतं तसं बाहेर पडलं. तुकाराम महाराजांच्या अंतकरणामध्ये जे होतं ते बाहेर पडलं. अभंगाचं पहिलं चरण. करून राहिले 40 दोनच माणसं काम करून राहिले आणि बेबी डेटापासून म्हणून राहिले. असं नाही बेबी डेटापासून टाळ्या वाजवा, टाळ्या वा. मी तुम्हाला 2 मिनिटाच्या अगोदर बोललो होतो की महाराज जीवनामध्ये चिंता होती. बोललो ना.
आता मला माझ्या जीवनाची चिंता गेली. का चिंता गेली हा महत्त्वाचा विषय आहे. माझ्या जीवनामध्ये संत महात्म्याची भेट झाल्यामुळे माझ्या जीवनाची चिंता गेली. चिंता तर गेली दादा, पण माझं भाग्य उजळलं. इकडे पहा दादा, मी तुमचा जास्त टाईम घेणार नाही, कारण मला 2 बॉल जायला येते. दोन्ही आधार घेऊन बोलून राहिलो. हे गजाननाची शक्ती आहे म्हणून मी बोलून तरी राहिलो. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं दर्शन झालं शेगावला, त्या दिवशी तुमचं खरं भाग्य उदयल. भाग्याचा उदय आमच्यासारखे पुष्कळ भेटतील तुम्हाला, काही वाण नाही. आणि आता तर असं झालं, गोटा उचलला तरी साधू तयार झाला. सांगणारे झालेलं आहे, ऐकणाऱ्याची कमी झाली. आता ऐकणारा भाड्यानं लागतात. आता कोणी म्हणते, त्या दारवेला कीर्तनाला गेलो भाऊजी मी, समोर एक पोरगी बसेल होती. त्या पोरीचे केस असे मोकळे, ते भगवे कपडे घाले तिनं, त्याच्या हातात असं काही बांधलेलं होतं. अशाची गरज आहे त्या कीर्तनात. कीर्तन संपलं, मी खुर्चीवर बसलो, त्या पोरीनं माझं कार्ड दिलं. म्हणे माझे कार्यक्रम तुमच्याकडे घेत चला, माझे कार्यक्रम तुमच्याकडे. म्हटलं मी तो कार्यक्रम नाही इकडे. बरं, हां, विचारलेलं होतं कीर्तन केसरी. त्या बुवाजी इमानदारी सांगतो विठ्ठल बुवा, मी तुम्हाला माहिती नाही, ॲटोवर कीर्तन केले, मला लोकांनी मातीत घातलं. हो, करून मातीत घातलं लोकांनी मला. महाराज मी माझी गाडी नाही घेऊ शकतो महाराज, पण गाडी नाही घेतलं दुःख नाही. गजामाचं मंदिर मानलं याचा पुरुषार्थ आहे महाराज. आला विचारलेलं होतं कीर्तन केसरी, भागवतकार, शिवचरित्रकार, सारं कारच म्हणलेलं होतं. म्हटलं लांडे एक अजून त्याचा फोटो नाही काढला मला. मा फोटो अजून नाही काढला मा फोटो लोकांनी कीर्तनातून काढलेला आहे. तुम्ही फोटो पाहा ना त्या पिच्यावरचा, असं वाटते याला जेलातून आणलं. लोकेशन केलंच नाही ना महाराज, आम्ही केलंच नाही लोकेशन. आमची स्टोरी सारी या महात्म्याला विचारा, मला सांगती नाही विठ्ठल बुवा. झालं ते काढलं, माझं हळद दिलं. मी म्हटलं कीर्तन केसरी, भागवतकार, शिवचरित्र किती दिवसापासून करून राहिली तू हे सारं? मला 1 वर्ष झाले म्हणे महाराज, 12 महिने. माझ्या लांब कथा असतात, लांब कथा असतात माझ्या. हां, भयंकर लांब कथा असतात माझ्या. हां, माझ्याकडे समाज भरपूर असतो. बरं तुमच्याकडे घेऊन चला, बघा किती पब्लिक येते, अशी कथा करते मी. म्हटलं बरं. 12 महिन्यात तू भागवती करून राहिली, शिवचरित्र करून राहिली, कीर्तनी करून राहिली. 40 वर्ष का मी खेकडे धरले का? 40 वर्ष मी खेकडे धरले का? काय बॉल गेले ना बॉल? मला सगळी माझी कथा घ्या तिकडे. सोपी गोष्ट नाही महाराज. साधू थोर जाणार, संत भेटी आमच्यासारखे पुष्कळ भेटतील तुम्हाला. आणि तसंही आमच्याबद्दल जीवर येलं आहे तुमचं. एका जणानं श्लोकच लिहून ठेवला आमच्यावर,
साधू साधू म्हणतात कशाला, पांढरी फटक राहतात दिशाला, उन्हाळ्याभर हिंडतात गोपाल काल्याला, पेरणं जीवार येते म्हणून जातात पंढरपूरला गजानन महाराज की. तुम्हाला काय वाटते, आम्हाला काय बदामचा शिरा आहे का बाई? चला बरं मा सांगा, तुमची सारी व्यवस्था करतो मी. ते वांग का आमच्या नशिबालाच बांधलेलं आहे. आम्ही गेलो की संग दे जाते बांधून जरासं. वर गेलो की कुठे गेलो ते वांग आहेच ना, हो कुठे आहेच ते. हो मी आता जेवण बंद करून टाकले महाराज, बेकार काम आहे. चला तुम्ही मा सांगा, तुमची सारी व्यवस्था करतो मी. 8 दिवसाच्या अगोदर आम्ही गेलो कीर्तनालय अशा गावात गेलो, महाबरोबर कधी 4-5 पोरं असतात. ते पोरं म्हणत महाराज आम्ही वारातून आलो, बरं गेल्याबरोबर जेवण करू. मॅट काय हरकत नाही, चला. आम्ही गेलो बैठकमध्ये बसलो, आम्हाला कोणी जेलाच नाही बोलायला आलं, कोणी बोलायलाच नाही आलं बा. कीर्तन चालू झालं आणि 10 वाजता आलं पाणी. सारे लोक चालले गेले घरी, मंडपात कोणीच नाही. मी आणि महाबरोबरच्या पोरण लाऊडस्पीकरवाल्याला बसतोच होतो, तसं साऊंडिंग होती. मी त्या लाऊडस्पीकरवाला वेगळं म्हणलं, राजा मला भुका लागले, राजा कुठे आहे काय? तो मार एवढा गरम झाला, तुम्हाला समजत नाही म्हणे राजा, एवढं नुकसान झालं आणि तुम्हाला खायची पडली. म्हणलं बोराट काम आहे का? सांग एक पोट्ट बोलावलं असं, जाय रे जायने म्हणे यायला जेवायला. कोणाच्या घरी यायचं जायने, कोणाच्या तारखा घेता का बे? म्हटलं ते पोट्ट माझा लावलं, चला जेवायला. कोणा जेवल्या काय टाइमला जेवता म्हणा राजा तुम्ही, आम्हाला त्रास होते राजा पोरायले. म्हटलं लांड्या तुला पोट्ट बोलून आलं गड्या, बेकार काम. भूक लागली होती आजी, भूक लागली होती बापा. जयच्या घरी गेलो, ते आजी म्हणे खलास झालं बापा सारं. येत लोक राहते का रे बापा, कोणी गावचा साधू आहे रे बलकच टाईमली जेवते. म्हटलं लांडायला का बोराट काम आहे रे बाबा, तर कसं करा. बाजूची बाई उठली, ते बाई म्हणे बाबा आमच्या घरी आहे, पण आमच्या घरात जागा नाही म्हणे बसायले, सारे लोक झोपेला आहे, तुम्ही बाहेर बसा. आता बाहेर पाणी पडेल होतं, कसं बसलो अशी ना आम्ही. काय हसता राजा. ताळकऱ्याचे पोहे बॉजी, पाहुणीचे पोहे रे फरक आहे ना. यायचे पोहे पहा तुम्ही, यायचे पोहे, पाहुणीचे पोहे भारत पाकिस्तानच आहे. हो आम्हाला पोहे गिलास घ्या लागते हाती, त्याचा गोळ्या करावं लागते पोह्याचा, एक घास मग पाणी प्यावं लागते, तसे जातच नाहीत ते. गोळ्याचे गोळेच असतात तर पोह्याचे आमचे. पाहुण्याचे पोहे पहा तुम्ही, पाहुण्याचे पोहे, त्याला लागे संभा, खोबरं खीस, लागे बारीक शेव, बाजून निंबू, लागे चिक्कू, लागे सेब, लागे सफरचंद, मनात पार्लेजी, स्वाद बढ़ाए, शक्ती बढ़ाए. लय बेकार काम आहे. आम्ही बाहेर बसलो जेवायला, असा उतार होता ना, असा माता होता. मी बसलो तिकडून, महाबरोबरच्या पोरं बसली इकडून, आणले त्याने केळीचे पण आणल्या भाकरी. मळा साधूबा काला, म्हटलं आम्ही काला मळेल केला बाबा, आमचं जीवनच काला मळायसाठी आहे. महाबरोबर लहानसा पोरगा होता, तो म्हणे महाराज हे भाकर मोडत नाही ना. म्हटलं यांचा गोटा की नाही, एखादा गोटा मोडते भाकर. अक्षरशः वरण आणलं बाबा, त्या वरणात मा तोंडीशे लाल जरत होतं. तर म्हटलं कसं खा रे बाबा, ताई भाकर मोडत नाही, वरण लाल जरत, मला वरणच पेते पण लाल जरत पाणीच आहे. म्हटलं बळ्या ते वरण त्यानं अटी टाकलं, या पात्रात वरण मा पात्रावर आलं. तर ती म्हटलं तू अटीच थांब, अटून दांड काढून द्या, सात दांड बरोबर येते, दांडा काय हसता राजा. साधूची भेट सोपी आहे का दादा? एकदा साधूची भेट झाली रे झाली. इकडे पा. एकदा साधूची भेट झाली रे झाली. लांड्या उडी मारत काय? भेट झाली रे झाली, साली पापा हरी झाली पापा तापा तुटी दैन गेले उठावते. पापा तापा तुटी दैन गेले उठावते.
ताप दैन्य जाय उठा उठी दैन्य जाय उठा उठी पाप ताप दैन्य जाय उठा उठी ताप दैन्य जाय उठा उठी आलिया भेटी हरिदासाची आलिया भेटी हरिदासाची आलिया भेटी हरिदासाची टाळ्या वाजवा टाळ्या पहा बरं हे पोरं पहा हे पाय हे पहा पाय. तो त्याला चिंकुळा घेऊन आला तर त्याला चिंकुळा घेऊन आला शाळेत गुरुजी उभे राहिले आणि पोरायला प्रश्न विचारला का रे पोऱ्या रामाचं फय कोणतं कोणतं आहे रे रामाचं फय राम हा बरोबर आहे. दुसऱ्या पोराला प्रश्न विचारला सीतेचं फळ कोणतं हा सीताफळ. त्यातलं कोचिन पोरग उभं राहिलं मग काहून गुरुजी म्हणे राजा तुम्ही आम्हाला विचारलं म्हणे मग रामाचा भाऊ कोण भरत त्या भरताचं फळ कोणतं गुरुजी म्हणे भरताचं फळच नाही आणि राजा मास्तरच झाले फक्त भरताचा फळ म्हणे राजा वांग भरताचं वांग म्हणे मजा काय काही यायले शाळेतले मास्तर लोक कावले बेकार काम दिलाय जा शाळेत घरी जा घरी ये. शाळेत गुरुजी शिकून राहिले पोराच्या टेबलाजवळ आले त्याचा होता डबा बाहेर त्याला सुगंध गुरुजी म्हणत काय आणलं रे नाही पहा ना गुरुजी पहा त्यात ती पूर्णाची पोळी गुरुजी म्हणत मी खाऊ रे म्हणे खा 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 तुमची इच्छा ना का मी आज जर पूर्णाची पोळी खाल्ली आणि तो आईने विचारलं काय सांगशील मग आईला सांगून देईन म्हणे की 2 पायाच्या कुत्र्यानं खाल्ली म्हणून मजा यायची कंपनी. अरे मी त्या याले कीर्तनला गेलो मग इकडच्या बाजूनच गाव आहे कोणतं बसलो असतो समोरच्या घरचा पोरग पैताच आला असतो गोबरच होतं मला म्हणे घरी चला म्हटलं मी येत नाही काहून येत ना काहून येत ना काहून येत ना म्हणे मला चालता येत नाही म्हणजे उचलतो म्हटलं उचलू नको बा चाल मी येतो गेलो मी बसलो सांगा का घेता म्हटलं काही येत नाही काहून ना घेत काही घेत काहून ना काही तुम्हाला का नाही आणलं मला दिसला तांब्या भरेल तुमच्या इकडे काय म्हणतात गळवा हां गळवा मॅडम गळव्यात काय रे ताक आहे ताक मी पेलो म्हटलं जमलं गळ्या पोटात आगून राहील ते अरे म्हटलं तर झाली माय कल्ला करीन ताली आई कल्ला करायचं कामच नाही म्हणे महाराज नाहीतरी त्यात रात्री मामूजी मेला होता म्हटलं मामूजी म्हणे ताक दिला रे म्हणे त्या मला राग आला आणि तो तांब्या म्या फेकला तो तांब्या फुटला ते पोरगं म्हणते ओ मा आपला संडाचा तांब्या महाराजनं फोडला म्हटलं तांब्या संडाचा होता वाटते. साधूची भेट सोपी नाही दादा एकदा साधूची भेट झाली रे झाली आपण सारिके पाणी पाणी गणगणगणात पाणी 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 कोणता पूर्ण लांगात काही नाही पायात काही नाही मेचा महिना पाणी पाणी घुसले भास्कर पाटलाच्या माळ्यात आंब्याच्या झाडाखाली मळकं दिसलं भरेल उन्हाळ्याचा दिवस धावतच गेले मळके हाती घेतलं भास्कर पाटील हजर होते ठेव खाली ठेव ठेव या कोसात पाणी नाही गावातून पाणी आणावं लागते पाणी नाही ठेव खाली दादा आज गजानन महाराजांनी बिन पाण्याचे गाव पाणीमय केले विचारा विठ्ठल बाबाले बिन पाण्याचं तरोळ शेगावजवळचं 24 तास पाणी आहे महाराजसाठी त्यावेळेस समाजानं पाणी नाही द्यावं दादा पाणी पाणी तहान लागली समोर विहीर दिसली विहिरीच्या दिशेने धावत निघले ते विहीर कोरडी आहे त्यात काही नाही अरे कोसात पाणी नाही महाराज विहिरीजवळ आले आल्याबरोबर करील ते काय नोहे महाराज हरिन ते काय नोहे महाराज हरी पाहे बीज शुद्ध अंगी पाहे बीज शुद्ध अंगी हरी पाहे बीज शुद्ध अंगी
एका क्षणात तळा लागला विहिरीला, एका क्षणात विहिरीच्या वरून पाणी. भास्कर पट्टाने पाहिलं, ओहळ्याहून उतरले, धावतच गेले श्री संताची माता चरणावरी हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. बाबा 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 चुकलो बाबा. भास्करा पाणी पाहिजे होतं ना रे, पाणी कर बागेत. आता मासारखं असता तर म्हटलं असतं बरं केलं. मी 2 बोर मारले, पेले गेले, बरा बजेट बसला. आता भास्कर महाराज म्हणत, बाबा आता नाही बागायत करणार, आता या जीवनाची बागायत करीन बाबा, या जीवनाच. प्रॉपर्टीला लात मारली महाराज. 13 कोटीची प्रॉपर्टी त्यावेळेची जी भास्कर वासुदेव महाराजांनी गजा महाराज संस्थेला दिली. कोणाची प्रॉपर्टी होती? भास्कर महाराजाची होती. लात मारली. पूर्ण जीवन गजा महाराज सानिध्यामध्ये लावलं दादा. पूर्ण दादा पट्ट शिष्य झाले. काय भाग्य दादा. स्वतः गजानन महाराजांनी समाधी दिली. स्वतः गजानन महाराजांनी समाधी दिली भास्कर महाराजाला. 13 दिवसाचा विधी स्वतः गजानन महाराजांनी केला. स्वतः 13व्या दिवशी तुम्ही कावडे येत नाही तुम्ही बोलाव तर येत नाहीत. एवढे कावडे आले. आजही आता माझं त्या गावात कीर्तन आहे. आजही तटी कावडा येत नाही महाराज. तटी आजही भास्कर पाटलाचे भास्कर महाराज झाले. भास्कर महाराज संस्थान बाबा ओळखतील किंवा संजय बाबा ओळखतील. अळगाव एक जागीरदार व्यक्ती होती. जागीरदार व्यक्ती असणारी परमपूजनीय भास्कर महाराज झाले. कशामुळे आपण सारिके सारिके नाही काळ वेळ दया लागी नाही काळ वेळ दया लागी, नाही काळ वेळ दया लागी. फक्त महाराजाचं दर्शन झालं. धन्य आजी दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला आज पंगत कोणाची होती? आज आहेत का? जर देतात भाऊ इकडे या. पंगत आली, या इकडे. आपण या इकडे, नंतर स्वागत करू. तुम्ही इकडे या. आपण या लवकर. दिदास भाऊची पंगत होती. टाळ्या वाजवा. आपा या सप्त्यामध्ये अन्नदान करणारे लोक भाग्यवान आहेत. हा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये अन्नदान करणारे लोक हे खरं याचं काहीतरी पुण्य आहे महाराज. आणि तुम्ही लक्षपूर्वक काय आता तुमच्या घरी तुम्ही अन्नदान केलं ना. तुमच्या घरी आज खरी दिवाळी दसरा होती. आज तुमच्या घरी आमचे बाबा आमचे महाराज लोक तुमच्या घरी जेवले म्हणजे तुमच्या घरी आज काय होतं? दसरा दिवाळी. तुका म्हणे आले घर तुका म्हणे आले घर मग आता दसरा दिवाळी आपण काय करतो? हां दसरा दिवाळी आपण काय करतो? दरवर्षी साजरी करतो का नाही आपण? मग दसरा दिवाळी आपण बेसन करतो काय? वांग्याची भाजी करतो काय? आता लांड्या आम्हाला माहीत नव्हतं रे लांड्याला का. हो मला स्वागत अक्षयने तसंच केलं आज. लाईटिंग गिटिंग बिलकुल पण पोटात काहीच नाही ना मला लांड्या. असे साधू संत येती घरा तोची दिवाळी गण गण गणात होते गण
गण गणात बोते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते हरी बाबा तापा तुटी दैन गेले मोठावटी आली बाबा तापा तुटी दैन गेले मोठावटी सदुसंत येती घरा संत येते घरा तुझी दिवाळी ए गण गण गणात बोते गण गण गणात बोते गणात बोते गण गण 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 गणात साधू संत येते घरा तुझी दिवाळी तुझी दिवाळी ते मेहनत घेणारे कुठे आहेत ते याचे आलेगावचे त्यानं वाढलं आम्हाला ते छाटी होती गया विनोद भाऊ इकडे या विनोद भाऊ या इकडे भाऊसाठी टाळ्या वाजवा आता त्या पंगतवाल्याला आज दिवाळी त्यांना आज दिवाळी त्यांच्या घरी साधू लोक आले मला आज दिवाळी मला आज दिवाळी का 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 इकडे पहा भाऊ मला दिवाळी कशी आज इकडे पहा इकडे पहा इकडे पहा इकडे पहा सखे हरी जन सखे हरी जन भेटतील सखे हरी जन भेटतील दसरा दिवाळी कोणत्या वाचना दसरा दिवाळी तुझी आम्हाला ओ सखे हरी जन भेटतील सखे हरी जन भेटतील सखे हरी जन भेटतील सखे हरी जन भेटतील तुमचं राहिलं ना तुम्ही तर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे बाबा आवाज कोण कमी केला रे बा काय केला ना हा? केला जरा थोडासा केला हो आम्हाला दररोजची सवय पडेल आहे बाबा ते तुम्हाला वाटते ते पण तुम्ही क्योंकि 20 तास में तुम पढ़ते थे उस वाक्य में मात्र क्या बात है चला विठाल बाबा थोडासा आवाज कमी झाला तुमचं झालं का माहिती बरबाद झाला शिबाजा होती त्याला विठाल वाढला जमलं त्यांना जागीत दिलं सरकार नाही म्हणते तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे बाबा आहे ना आले ना पैसे आले ना किती बहिणी आहेत हातवर करा बरं किती बहिणी आहेत इमानदारी करा भागवत मंडपात बातमी जेवढे बाय आहेत तेवढ्या तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे काही पैसे ते बाया सगळे हातवर करा जेवढ्या बाया कोणते निराधार कोणते सारे हातवर करा जे येत असतील ते सगळ्या बरं ठीक आहे करा हात करा तुम्ही शिंदे साहेबाला त्यासाठी निवडून दिला का नाही आहे का नाही मग शिंदे साहेब असताना तुम्हाला अर्ध तिकीट होत होता तुम्हाला अर्ध तिकीट आहे ना आता पुढे जिल्हा परिषद आहे पुढच्या महिन्यात तुम्हाला पुरं तिकीट माफ आहे एस टीचं पुढच्या महिन्यात तुम्हाला एस टीचं तिकीट पुरं माफ आहे पुरं तिकीट माफ झालं रे झालं
की स्टँडवर स्वयंपाक करतात बाया मी चालली पंढरपूरला तुम्ही या स्टँडवर जाऊन करून द्या हो तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणा पण गजानन महाराजांची लेख आहात तुम्ही लेख लेख लाडकी लेख मी संताची हो लाडकी लेख मी संताची या दोघी या या दोघी माझवर कृपा बहुतांची माझवर कृपा बहुतांची लाडकी 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 लेखी संताची लाडकी लेखी संताची दोन महिला या भजन मंडळाच्या महिला या दोन महिला या या दोन महिला दोन महिला या दोन महिला या अरे दोन महिला या ना डीजेवर कसे नाचता तुम्ही या इकडे वा त्यांच्यासाठी टाळ्या चला या लवकर माझवर कृपा बहुतांची लाडकी 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 लेक मी संताची हो लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची हो लाडकी लेक मी संताची हो लाडकी लेक मी संताची नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी नाचुंगी 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 ऐको हरी गुण गावते नाचुंगी नाचुंगी हरी गुण गावते नाचुंगी नाचुंगी हरी गुण गावते आमच्या संस्थेची मुलं आहेत तुका तुकी उतरला त्याने कधी नाचलं नाही ना बसा 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 बस झालं बस झालं कीर्तन झाले की पैसे घेऊन येता करू ना आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहात पण गजानन महाराजची कोण आहात तुम्ही बहिणी ले बहीण महत्वाची का पोरगी महत्वाची बहीण 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 शिंदे दादा शिंदे दादा शिंदे दादा शिंदे दादा शिंदे दादानं 1 महिना पैसे लेट केले मेला शिंद्या त्याचं मळलं गेलं जळलं त्याचं सारं जळलं त्याचं सारं एकाच महिन्यात आणि पोरगी अशी आहे महाराज पोरगी बापाला काही मागत नाही महाराज नाही मागत बरं मलाही 2 पोरी आहेत महाराज पोरीचे फोन येतात बाबा जेवले का पोरगी पाहिजे विठ्ठल बा पोरगीचं प्रेम द्यायला करायचे बरं
ते पोट्ट तर म्हणते मला की 1 लाख रुपये दे कॅमेऱ्याला गच्ची दाबीन ताई. पोट्ट म्हणते पोरी पाहिजे बरं पोरी हो. हाडाचे कष्ट करते पोरी हो बाप. बनेलाची तिघे होती घेत नाही का. माझ्या पोरीची फी आली. चप्पलला सुतळी बांधते बाप का. माझ्या पोरीनं रात्री कंपास सांगितला होता नाही घेत. ते पोरी हो तुम्हाला बापाची परीक्षा पाहायची का. ज्या पोरीचे लग्न झाले त्या पोरीला विचारा. ज्या वेळेस पोरगी सासरी जाते ना दादा, किती निर्देव बाप असू द्या, किती निर्देव बाप, एका कोपऱ्यात बसते. पोरीसाठी ढसळणारा जर कोण आहे ना ताई, तो बाप आहे. बाप बाप बाप. पोरी हो आपल्या बापाचे मान टाईट राहू द्या शेवटपर्यंत. माझी एक विनंती तुम्हाला आहे, शेवटपर्यंत टाईट राहिलं पाहिजे. आमच्या गावामध्ये आता 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत गजानमारचा प्रगट दिन महोत्सव आहे. आमच्या गावात साऱ्या गजानमारच्या पोरीनंच पैसे जमा केले. 1.5 लाख जमा केले महाराज पोरीनं आमच्या गावात. कलर केला हो. आता तसं तुम्हाला गजानमारच्या मंदिराला मुख्यमंत्र्याचा 1 पगार द्यायचा. किती आहे 1 पगार. 1500 रुपये तुम्हाला प्रत्येक बाईला द्यायचे. 1500 त्यात 500 शिल्लक टाका. कमसे कम 2 तरी पाहिजेत. 2000 रुपये यायचे, सप्त्यात घ्यायचे नाही. याचे 2000 रुपये प्रत्येक बाईचे. गजानन महाराज मंदिरसाठी आज डिक्लेअर करतो मी. आज 2000 रुपये. 100 बाया सहज आहेत महाराज, सहज 100 बाया आहेत. किती झाले. 2 लाख. देसांना ताई देसांना किती बायाची इच्छा हातवर करा. पाहून घ्या रे. फोटो करा. हातवर करा. हातवर करा. आता तुम्ही गजानमारच्या दरबारात बसला. मी गजानमाराचा भक्त आहो. बरेचसे गावचे ॲटो माझ्या घरी आले. लांडे महाराज तुम्ही सांगितलं आम्ही दिले नाही बाबा, आम्हाला डॉक्टरला द्यायला लागले. बाबाच्या कार्यासाठी आहे. गजानन महाराजसाठी जर तुमचे 2000 रुपये जात असतील ताई, तुम्ही असं नका म्हणू. मग आमच्या पतीनं दिले ते पतीचं सोडा. बहिणी प्रत्येक बहिणीने 2000 रुपये द्यायचे. या सप्त्याच्या अगोदर मी माझे विठ्ठल बाबा कल्पना देईन. विठ्ठल बाबा तुम्हाला सांगतील काल्याच्या दिवशीपर्यंत 2 लाख रुपये जमाले व्हायलेच पाहिजेत. तुम्ही जर नाही जमा केले तर मी गजाननाचा भक्त आहो. मी तुमच्या गावात पाय टाकणार नाही. मी पोटासाठी साधू होईल नाही. 2000 रुपये तुमचे कुठे जात नाही. मारे डॉक्टर निवडून राहिले. कमी झाले का डॉक्टर लोक. काय पाचोरा कमी डॉक्टर आहेत काय. मी आता नवीन बोर्ड पाहिलं. गुप्तरोग तज्ञ. गुप्तरोग डॉक्टर तज्ञ. काय दवाखाने निघले आहेत बाबा. नाक कान घसा आंध्रे घुसा. टेबलावर झोपा. करा. जी बाहेर काढा. डोळे दाखवा. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. घ्या श्वास. लांब श्वास. अरे बरं सांगू तर दे बाबा. घ्या श्वास. लांब श्वास घ्या. घ्या श्वास. उलटे व्हा उलटे. मी आहे ना इथे. तुम्ही कशाला घाबरता. मी कशासाठी आहे. झोपा शांततेने झोपा. मी कशासाठी आहे. करा पाय जवळ करा पाय लांब. मग जवळ घ्या. करा लांब. घ्या जवळ. करा लांब. घ्या श्वास. उठून बसा. काय होते तुम्हाला. काय केलं डॉक्टरला गड्डी देता. माझ्या गजानन महाराजाला 2000 रुपये द्या. कृपादान केले.
श्रीराम कृपादान केले हो बारकुमार तुम्हाला माऱ्यामध्ये काही कुचरपणा वाटून राहिला का? विठ्ठल बाबा माझी डायरी पाहून घ्या. मी 40 लोक असले तरी कीर्तन असंच करतो, पाणी पाणी करतो बाबा. माझ्यानं उभं राहिल्या जात नाही. माझी त्रास मला माहीत आहे काय होऊन राहिला. माल्यापेक्षा बिमार तुम्ही दिसून राहील. करा हातवर करा बरं. वा खरा हात खाली. 2-4 लोकांनी नाही केले. तुम्ही भजन केलं नाही केलं मला काय जाईल. एस टी आली, एक जण एस टी चढलं, कंड्याजवळून तिकीट काढलं आणि खाली उतरलं. एस टी जाऊ दिली. जोरानं हसून राहिलं. आपण कंडक्टरला फसवलो. आपण कंडक्टरला लोकांना फसवलं म्हणजे काय केलं म्हणजे मी तिकीट काढलं पण एस टीत बसलोच नाही. कंडक्टरचं काय गेलं बोला. तसं आम्ही लोक कंडक्टर बसांत बसा नाही तर जाय ना एस टी खाली. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल. हरिरंगी नाचे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी.
चला घ्या चहा आता. चेहरे पहा संजय बाबा, संजय बाबा, चेहरे पहा चेहरे. फ्रेश झाली. असं वाटते फवारा मारला फवारा. हां आता 1 घंटा मी सहज काढतो. बसता ना तुम्ही? हां बसता ना? आणि चला द्या 100 रुपये. टाईम संपला आपला. 8:30ला कीर्तन चालू झालं. 11 वाजले. कार्यक्रम चालू आहे. अभंगाचं पहिलं चरण चालू आहे. तुम्ही माणसानं महाराज तुम्ही येत लोक काय केलं मग आता? तुम्हाला हा लाभ कोणता प्राप्त झाला? संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनामुळे मला परमात्म्याची प्राप्ती झाली. धन्य आनंदाची सापडली वेण, तिने संत सज्जन भेटले कृपाण, तिने फेडीला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा, साधू संत माय बाप ती केले कृपादान, पंढरीशी संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनामुळे मला परमात्म्याची प्राप्ती झाली. त्या परमात्म्याला कुठे ठेवलं? इथे ठेवलं. संपुष्ट ये ओ महाराज, तुम्ही तर परमात्मा व्यापक आहे. विठ्ठल विस्तारीला जनी, इथे बसतो काय? मला म्हणतात बसतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, एवढा प्रभू भावे जेने संपुष्टी, साठविला हरी जी हृदय मंदिरे, त्यांची सरली रजार झाला सफल. महाराज तुम्हाला हिंड्याचं काम पडायचे, हिंड्याचं कामच नाही. तुका म्हणे होता ठेवा होता माझ्या वडिलाची पंढरीची वारी, ठेवा होता पण तू या भावा ज्ञानेश्वर.